नमस्कार मंडळी श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी गव्हापासून लापशी बनवणार आहे। त्यासाठी मी गव्हाचा भरडा पाव किलो घेतलेला आहे, गूळ पाव किलो, थोडंसं खोबरं, शेंगदाणे आणि तूप। पहिल्यांदा मी शेंगदाणे आणि खोबरं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर गव्हाचा भरडा मी थोडं तूप टाकून भाजून घेणार आहे। नंतर बारीक केलेला गूळ मी पाण्यामध्ये टाकून पाण्याला उकळी येऊ देणार आहे। आता लापशी आपली भाजून झालेली आहे। एक तांब्याभर पाणी मी कढईमध्ये घेतलेलं आहे। पाणी थोडंसं गरम झालं का त्यामध्ये मी गूळ आणि तूप टाकून घेणार आहे। वाजू लागलं ना, जरा कंट्रोल कर। पाणी आपलं गरम होत आलेलं आहे। त्यामध्ये मी आता भाजून घेतलेला भरडा टाकणार आहे। आता व्यवस्थित हलवून त्यावर मी झाकण ठेवणार आहे। मंद गॅस करून 15 ते 20 मिनिटं मी लापशी शिजवून घेतलेली आहे। खूप छान आणि मऊसूत अशी लापशी शिजून तयार झालेली आहे। आता मी ती ताटामध्ये वाढायला घेत आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान अशी लापशी तयार झालेली आहे। तुम्ही पण बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटू नवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।